मराठा समाजाला 3.5 महिन्यामध्ये केवळ 98 कुणबी आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याची मोठी बातमी। या प्रमाणपत्रासाठी केवळ 594 जणांचे अर्ज आले आणि त्यातले 98 अर्ज मंजूर झाले। सर्वाधिक 445 अर्ज हे एकट्या परभणीतून आलेत। हैदराबाद गॅझेटियर जीआर नुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र मिळालेली आहेत। मराठा समाजाला 3.5 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र मिळाली आहेत। एकूण 594 जणांचे अर्ज आले होते, त्यापैकी फक्त 98 अर्जच मंजूर झालेत। सर्वाधिक अर्ज हे 445 इतके एकट्या जळगावातून आले, परभणीतून आलेत। तर मराठा समाजाला 3.5 महिन्यात केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याची मोठी बातमी। एकट्या परभणी जिल्ह्यातनं 445 इतके अर्ज आले होते। हैदराबाद गॅझेटियर जीआर नुसार 3 महिन्यामध्ये फक्त 98 जणांनाच प्रमाणपत्र मिळाली आहेत। त्यानंतर आणखी एक मोठी बातमी, मुख्यमंत्री आणि विखे पाटलांनी जीआर काढला असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत। हा जीआर तातडीनं लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे। सरकार आणि अधिकारी हे जाणून बुजून करतायत असा आरोप जरांगेंनी केलाय। कुणीही गैरसमज पसरवला तर विश्वास ठेवू नये असं आवाहन जरांगेंनी केलंय। तर मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांनी जीआर काढला। जीआर तातडीनं लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे। सरकार आणि अधिकारी हे जाणून बुजून करतायत असं जरांगे म्हणाले। शिंदे समितीने जे नोंदी शोधलेले त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या घरी दिल्या जात नाही। हे जाणून बुजून चाललंय। नसता हैदराबादचा जीआर निघाल्याच्या नंतर जो फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो जीआर काढलाय तो जीआर तातडीनं लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते, पण दिले नाहीत। याचा अर्थ 100% जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करतंय। मराठा समाजाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कुणी गैरसमज पसरला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे। तर विधान परिषदेमध्ये माईकला हात लावल्यानंतर प्रसाद लाड यांना शॉक लागला। यानंतर प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या मिश्किल वक्तव्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला। परत शॉक लागला सभापतीमध्ये। ह्याला हात लावला की शॉक लागतो। तो एक चित्रपट होता माहिती आहे, त्याच्यामध्ये माईकवरती बोलता बोलता शॉक लागून पडतो, तसं होईल। थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं, कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल। मला काय झालं त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं। काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय आम्ही। सभापती महोदय असे मित्र असतील तर मग विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा बांधला। मंत्री महोदयांना अतिरिक्त माहिती द्यायची होती या विषयाने। त्यांचं म्हणणं आहे देशाचं नुकसान होईल, राज्याचं केवळ सभापती महोदय त्याची आत्ताच झाली एक चौकशी। सभापती महोदय जरा खेळता वातावरण तयार केलं। सभापती महोदय सत्यजित लाड आहात आणि चांगला प्रसाद दिला त्यामुळे